प्रचाराचा धुळा आता शांत झालेला आहे। विधानसभेच्या या रणधुमाळीत तापून सुलाखून निघालेले उमेदवार नेमके आता काय करत आहेत, त्यांचा आजचा नेमका शेड्यूल काय असेल हे आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत सुनील राऊत आहेत, जे विक्रोळी मतदारसंघातून उभे होते। भाऊ, आजचं शेड्यूल नेमकं काय असेल? रिलॅक्स आहात आज? रिलॅक्स मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी रिलॅक्स होतो, पण आज पूर्णपणे रिलॅक्स आहे, कारण काल मतदान झालेलं आहे। संपूर्णपणे आमच्या मतपेट्या शोरूम मध्ये गेलेल्या आहेत, त्यामुळे आता तसं काही टेन्शन नाही। आता थोडस गेले अनेक 20-22 दिवस या रणधुमाळीमध्ये आम्ही सगळे घरी फार कमी वेळ दिला। आज 1-2 दिवस परत आपला हे आहे मतमोजणी आहे, ते 2 दिवस थोडी घरी फिरून थोडस काही काम बाकी आहे, घरचं सुद्धा काम करावं लागतं, घरचं सुद्धा काम पाहावं लागतं। तर त्यामुळे थोडस आता 2 दिवस मी एकदम शांतपणे ते काम करण्याचा आनंद मी घेतो, काम करण्याचा आनंद घेतो। मी असं पाहिलंय अनेक वेळा, तुम्ही घराकडे जरा जास्त लक्ष देत असतात। बरीचदा तुम्ही कामं करताना सुद्धा आवर्जून इथल्या लॉन मध्ये फिरत असतात, इथल्या झाडांची काळजी घेत असतात। नेमकं आता काय तुमच्या मनात चाललेलं आहे? आज कशा पद्धतीने तुम्ही या लॉन मध्ये काम करता? नाही, असं आहे की बघा, संजय राऊत साहेब सतत फिरत असतात, फार कमी वेळ देत असतात, त्यामुळे घराची काळजी सुद्धा घेणं फार गरजेचं आहे। आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे संपूर्ण घराची काळजी तेही घेत असतात, पण मलाही घ्यावी लागते। आता थोडं गार्डन मध्ये दुर्लक्ष झालं, 20 दिवस काही झाडं सुकलेली आहेत ती पाहावं लागतं, त्यामुळे अशा काही घरातली कामं असतात। लाईट बिल पण भरावं लागतं, ते पाहावं लागतं, 20 दिवसांत कुठलं बिल आलं की नाही आलं, असेसमेंट हे ते सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात। आणि ते सगळं आज मी पूर्णपणे ते काम घराचं पूर्ण आज आणि उद्या करून टाकेन। पूर्ण जे काही बिलं भरायची असतील ती बिलं, महानगरपालिका असेल, अन्य लाईट बिल असेल, हे सगळं क्लिअर करावं लागेल। आणि त्या दृष्टीने मी आज 2 दिवस मस्त रिलीफ होऊन घरच्यांबरोबर सगळ्यांबरोबर एकत्र जेवण हे सगळं आम्ही करत बसू। आज जो संपूर्ण परिसर होता, या परिसरात नेहमी कार्यकर्त्यांची वर्दळ असायची। या निवडणुकांच्या काळांमध्ये कार्यकर्त्यांचा गराडा नेहमी तुमच्या सोबत होता। आता थोडस मिस करताय ह्या सर्व गोष्टी आज? नाही, कार्यकर्त्यांचा गराडा हा कायम आमच्या बरोबर असतो, पण कार्यकर्त्यांना पण कळतं का माझ्या बरोबर मी जशी थोडी मेहनत केली त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली, आणि त्यामुळे सुद्धा आज त्या मूडमध्ये तेही असावेत। कारण जसं मी आज घरच्यांना वेळ देतो त्याप्रमाणे तेही घरच्यांना वेळ देत असावेत, जेणेकरून त्यांना परवा आनंद उत्सव साजरा करायचा आहे। आमचं विजयाची काय ती विजय आम्हाला साजरा करायचा आहे, त्यामुळे ते सुद्धा थोडेसे आनंदामध्ये आहेत। 2 दिवस ते सुद्धा घरच्यांना वेळ देत आहेत, थोडासा गराडा कमी आहे, परंतु सगळ्यांचं लक्ष आमचं 23 तारखेला आहे। 23 तारीख आता जवळ आलेलीच आहे। नेमकं आता तुम्हाला काय धाकधूक वाटते मनामध्ये? धाकधूक कसली, काय धाकधूक? 10 वर्ष जो आमदार सतत काम करत असतो, 10 वर्ष आमदार सतत मतदारांशी संपर्कामध्ये असतो, त्यांना धाकधुकीची गरज नाही। आमचा विजय हा कन्फर्म आहे, आणि हे मी सांगतो असं नाही, तुमचे सगळे जर काही रिपोर्ट्स आहेत ते पहा, किंवा तुम्ही जर सर्वे केला तर कोणी म्हणणार नाही की माझ्या विजयाला काही गालबोट लागेल। माझा विजय कन्फर्म आहे। लोकांचा माझा अत्यंत विश्वास आहे, लोक खुश आहेत, आणि त्यांना 2.5 वर्षामध्ये म्हणलं ना तुम्हाला मी, 2.5 वर्षामध्ये जे काय घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत, आणि विशेष म्हणजे तुम्हाला खरं सांगतो मी की ज्या आमचे बंधू संजय राऊत साहेबांना अटक केली, कारण नसताना ईडीने अटक केली, तोही राग आमच्या विक्रोळीच्या लोकांच्या जनतेच्या मनामध्ये आहे, आणि तो सगळा राग त्यांनी 20 तारखेला मतदानामध्ये काढलेला आहे। त्या विजयाची खात्री नव्हे तर विजयाची हॅट्रिक तुम्ही करणार, आणि समोरच्या माणसाचं डिपॉझिट घालवण्यासाठी आमचे सगळं त्याप्रमाणे मतदान झालं असं मला वाटतंय। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे सुनील राऊत होते, उमेदवार विक्रोळीचे, आणि आता सध्या निवडणुकीच्या या प्रचारानंतर, निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर ते आपल्या लॉन मध्ये निवांत फिरतायत, आणि आपला जो क्षण आहे, निवांत क्षण, तो घालवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।